पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा गेलो गुरु लागे शरण माझे हरपले मितुपण अशा समर्थ साधूंला शरण गेलो आणि माझ्या मनामध्ये जो संभ्रम होता मी वेगळा आणि देव वेगळा ही जी द्वंद्व स्थिती होती ही सद्गुरूंनी सहज पालटली आणि मला काय केलं एकत्वाच्या अनुभवावरती नेलं। ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे ना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या समर्थ सद्गुरूंनी असाच प्रसंग केला। गुरुभक्ती जीवनाच्या वाटेवरती श्रेष्ठ आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे समर्थ सद्गुरू जनार्दन स्वामी, हो जनार्दन स्वामी आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकदा सुलभंजन पर्वतावरती गेलेले आहेत। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची सर्व परीक्षा पाहिली की जनार्दन स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत। कोण आहे? जनार्दन स्वामी आपल्या शिष्यासाठी आपले सद्गुरू हेच पूर्ण ब्रह्म आहे। गुरु साक्षात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना कधी वाटलंच नाही की मला जीवनामध्ये परमात्म्याची भेट व्हावी। जनार्दन स्वामींची भेट हीच माझ्यासाठी देव आहे आणि ही प्रत्येक साधकाची अवस्था अशी असावी काय माझा गुरु माझा सद्गुरू हाच माझ्यासाठी भगवंत आहे। हो आणि अशा अवस्थेमध्ये माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज परमार्थ करतात। गुरूंना जनार्दन स्वामींना वाटलं की या माझ्या शिष्याने माझी एवढी मनोभावे सेवा केली तनु मनोजीवे एवढी सेवा केली आता मला माझ्या या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दत्तांची भेट घडवायची। कोणाची? दत्तांची भेट घडवायची। घेऊन गेले सुलभंजन पर्वतावरती दत्त महाराजांना आराधना केली प्रसन्न करून घेतलं पण दत्त महाराज 3 शिरे 6 हात हे अवतार नाही घेतला मलंगाचा अवतार घेतलेला आहे। मलंगाचा अवतार घेतलेला आहे। काखे झोळी पुढे श्वान 4 कुत्रे आहेत। आता ते चिंतनाचा विषय फार मोठा आहे। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत आणि 4 कुत्रे आहेत। दत्त महाराजांनी झोळी घेतलेली आहे आणि एका मलंग माणसाचा वेश घेतलेला आहे आणि ते सुलभंजन पर्वतावरती आलेले आहेत। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं इथं एका दगडावरती बसा बोलावल्याशिवाय यायचं नाही आणि हा लय महत्वाचा विषय आहे नाही तर काही काही गडी आगनगाडीच्या पुढं कंदील घेऊन धावायला पळतात म्हणतात अरे थांब थांब लग्न नको करू तुला गादी देतो। म्हणलं माझे बी काही प्रॉब्लेम असतात म्हणजे असं पुढं नाही पळायचं पुढं केल्यावर काय होतं ते आम्हाला माहिती म्हणून हे सांगायचं अनुभव आले अंगा ते या जगात येत असे सद्गुरूंच्या पुढं बोलायचं नाही। हो सद्गुरू मी सांगितलं मगाशी सद्गुरू आणि शिष्याचं नातं असं आहे जवळवरी सद्गुरू केला नाही भ्रतार साधन विचार व्यर्थ गेला। भ्रतार म्हणजे काय? भ्रतार म्हणजे काय? अहो नवराच की बाबा आल्यामुळे मी घरा पडले तुम्हाला काय बोलायला हरकत आहे। भ्रतार म्हणजे काय? नवरा जसं पतिव्रते जायचा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी नातं जोडायचे। विश्वास सोडविन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे आम्ही दासी केली। या जन्म मरणाच्या रहाडगाडग्यातून माझे समर्थ सद्गुरू मला सोडवणार आहेत ही प्रतिज्ञा आम्ही केलेली आहे। सोडविन माझा स्वामी निश्चयची प्रतिज्ञा हे दासी आम्ही केली। विश्वास संबंध जोडायचा कुठला बी संबंध जोडा आणि हा नवरा बायकोचा संबंध अतिशय जवळचा आहे बरं का। नवरा बायकोचा संबंध अतिशय जवळचा आहे बरं का दाजी। दिसाय 2 आहेत पण असायला नवरा बायकोचा संबंध अतिशय जवळचा आहे कारण का या नात्यांची दुसरा कोणी जागा घेऊ शकत नाही। एका जोडीदाराची आई गेली लय रडायला लागला लय शोक झाला त्याला लय शोक झाला आई 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 शिवाय त्याला करमत नव्हतं लय रडायला लागला। गल्लीतल्या 4-5 बाया आल्या आणि म्हणल्या बाळा रडू नको आता ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे आणि आलेला देह जाणार आहे। तुझी आई गेली आता आम्हाला जाई समज त्यांनी मनाची कल्पना काढली जाऊ द्या मरू द्या। एक आई गेली पण मला 2-4 आया मिळाल्या। बाप गेला काही दिवसांनी बाबा 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 म्हणून रडायला लागला। गल्लीतली 2-4 माणसं आली म्हणली जाऊ दे नको लय रडू शोकसागरातले बुडून नको जाऊ आम्हाला बाप समज आम्ही तुला बापाचं प्रेम देऊ चालते म्हणला। एक बाप गेला 2-4 बाप मला भेटले। कालांतराने त्याची बहीण मिली
बहीण मेल्यावर गलीतल्या 4-5 बाया आल्या, म्हणल्या आम्ही तुला राखी बांधन, तू आम्हाला चांगली पैठणी साडी घे आणि मर. पैठणी साडी घेऊन मर. बहिणी भेटल्या, पण हे ऐका, कालांतराने त्याची बायकोच मेली. बघता काय माहिती तोंडाकडे अजून रडत बसला, अजून कोण गेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य, या नात्याची कोणी जागा घेऊ शकतं का? नाही. म्हणून सद्गुरू सोबत असा काही संबंध जोडायचा आहे, आणि असा संबंध जोडल्यानंतर आपण आपल्या जीवनाचं समर्पण त्यांच्या चरणावरती करायचं. जर आपल्या जीवनाचं समर्पण आपण सद्गुरूंच्या चरणावरती केलं नाही तर आपल्या जीवनाचं सरपण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं समर्पण सद्गुरूच्या चरणावरती महत्वाचं आहे. आणि गुरुदेवांनी सांगितलं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजला दगडावरती बसा, आणि दगडावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराज बसलेले आहे. गुरुदेवांना सांगितलं आणि पाहिलं जनार्दन स्वामी आहेत आणि भगवान श्री दत्तात्रय आहेत. दत्तात्रयांनी मलंगाचा वेश घेतलेला आहे, आणि जनार्दन स्वामींना सांगितलं की आता खूप भूक लागलेली आहे. झोळीतून जर्मनची ताटली काढली, कधीतरी महिना 15 दिवसाचे शिळे तुकडे काढले आणि म्हणले हे चुरून द्या. म्हणले बाबा याला दूध, म्हणले दूध काय विचारतोय, ती कुत्री धर आणि त्या कुत्रीचं दूध काढ. साक्षात दत्तांनी सांगितलं काय काढ, दूध, कुत्रीचं दूध काढ. कुत्रीचं दूध काढण्यासाठी जनार्दन स्वामी गेलेले आहेत, आणि हे कोण पाहतंय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाहतात. पाहिलं काय चाललंय या दोघांचं. आणि दत्त महाराज काही जनार्दन स्वामींना स्वामी नव्हते म्हणले. हे बाबांच्या मुखारविंदातलं वाक्य, जन्या हा माझा अधिकार नाही. पण साक्षात भगवंत दत्तात्रयांनी जनार्दन स्वामींच्याकडून कुत्रीचं दूध काढलेलं आहे, आणि दोघांनी तो काला केला. काय केला, कुत्रीच्या दुधामध्ये शिळ्या तुकड्याचा काला केला. दोघांनी मस्त तृप्तीचा ढेकर येऊस तोपर्यंत खाल्लं. आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना आवाज दिला, एकनाथा इकडे ये. बोलून घेतलं एकनाथ महाराजांना आणि सांगितलं, हे जेवण केलेलं ताट धुवून आणा. तिथं सरोवर आहे, एक चंद्र सरोवर आणि एक सूर्य सरोवर आहे, असं त्या ठिकाणी मी गेलेलो ना, पण ऐकले. आणि त्या सरोवरावरती गेले. पण जुनी माणसं अशी होती, दूध हे साक्षात काय आहे, अमृत आहे. आणि जुनी लोक बघा, अजून काय लोक दुधामध्ये दूध भाकर खाल्ल्यानंतरचं जे पाणी आहे ते टाकून देत नाही, काय करतात, पितात. म्हणले आता हे सद्गुरूंचं उच्चिष्ट आहे. काय आहे, गुरुदेवांचं उच्चिष्ट आहे. आणि कुत्रीच्या दुधातले मनामध्ये किनस आली बरं का, पण हे काहीतरी चमत्कार आहे. या भावनेतून सद्गुरूंच्या चरणावरती पूर्ण विश्वास ठेवून जनार्दन स्वामींनी ते जे ताट दिलं होतं ते ताट धुतलं, आणि धुतलेलं पाणी सरोवरामध्ये न टाकता स्वतः एकनाथ महाराजांनी प्राशन केलं. काय केलं, एकनाथ महाराजांनी प्राशन केलं. त्यावेळेस दत्तांनी सांगितलं, जनार्दना तुझा हा शिष्य आहे ना, हा परिपूर्ण अवस्थेला गेलेला आहे. हो, काय केलेलं आहे, परिपूर्ण अवस्थेला गेलेला आहे. याला माझ्या सगुण रूपाचं दर्शन मी देणार आहे. काय करणार आहे, सगुण रूपाचं दर्शन देणार आहे. आणि जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोलून घेतलं, माझे भगवान श्री दत्तात्रय मूळ स्वरूपाला आलेले आहेत. एकनाथ महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे, आणि त्या समाधीचा अनुभव आलेला, समाधीचा अनुभव दिलेला आहे. लावणीय हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करा. डोक्यावरती हात ठेवलेला आहे. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. पाहता काय, देह नवे मी सरे उरला उरे विठ्ठल. आतमध्ये परब्रह्म तत्वाशी लिंक लागलेली आहे. आणि पाहतात तर काय, एकनाथ महाराज स्वतः एकनाथ न राहता सर्व सृष्टीमध्ये जगामध्ये पाहतात तर सगळीकडे दत्त आहे. आतमध्ये पाहिलं दत्त आहे, बाहेर पाहिलं दत्त आहे. ही अवस्था पाहिली, आणि त्यावेळी माझ्या एकनाथ महाराजांच्या मुखारविंदातून आलेले प्रमाण आहेत, एका जनार्दनी दत्त हृदयी वसे सदोदित. आणि हा दत्त हा वेगळा नसून कोण आहे, अहम ब्रह्मास्मी या बोधाचा मला उपदेश केला. आणि माझी जी द्वैत भावाची जी भावना होती ती समूळ नष्ट केली, आणि मला काय केलं, एका तत्वावरती आणलं. नावही एकनाथ आणि अवस्था ही एकाकार. या एकाकार अवस्थेला फक्त माणूस सद्गुरूच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने जाऊ शकतो. म्हणून सद्गुरूची शरणागती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि माझं जे द्वैत होतं, मी वेगळा आणि देव वेगळा, सद्गुरू वेगळा, हा जो बोध आहे याच्यामध्ये फार आनंद आहे. कारण का मीच ब्रह्मा आहे
म्हटलं की कधी कधी या अवस्थेचा असा बुमरंग होऊ शकतो. विद्या आली हातात आणि गुरुला दिल्या. काय दिल्या? अशा अनेक महाभाग आहेत ना दाजी. विद्या हाताला आली की गुरुला लाथा द्यायच्या. हे नाही चालत. म्हणून अद्वैती तो नाही माझे समाधान देवा. अद्वैतामध्ये माझं समाधान होत नाही, पण काय कर, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. देवा तुझ्या चरणाची, देव म्हणजे सद्गुरुदेव, गुरुदेवा तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी तुम्ही वेगळे, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. हो, उपाधीच्या वेगळे तुम्ही आहेत, परंतु हे द्वंद्व राहिलं पाहिजे. कशासाठी? भक्तीतला अनुभव घेण्यासाठी. आणि कसं आहे, हा द्वैत भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शिष्य एकाकार होऊ शकत नाही. मग हा द्वैत भाव गेला कसा? सहज घालवतात. हो, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलतात, सद्गुरु महात्मे सहज सांगतात आणि हिताचा उपदेश करतात. सहज अवस्थेतून त्यांच्या वागण्यातून परमार्थाचा बोध घ्यावा लागतो. व्यासांचे सुपुत्र, काय नाव त्यांचं? शुकाचार्य. शुकाचार्यांना परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी व्यासांनी सांगितलं की जनक ऋषींना शरण जा. जनक महाराज होते, त्यांना शरण जा. जनक महाराजांना शुकाचार्य शरण आलेले आहेत. जनक म्हणजे महाराज होते, राजा होते, सम्राट राजा. जनक कोण होते? सम्राट होते. मग आता सम्राट म्हटल्यावर सम्राटाचा किती मोठा थाटा आहे, मोठे शिपाई आहे, भालदार चोपदार सगळे गेटवरती उभे आहेत. जनक मुनी आलेले, आपले शुकाचार्य आलेत आणि निघाले गेटमधून तडा तडा. पहारेकरांनी अडवलं, म्हणले थांबा, तुम्हाला जाता येणार नाही. म्हणले का? म्हणले आमच्या महाराजांनी सांगितले की कोणाची चौकशी केल्याशिवाय आतमध्ये पाठवायचं नाही. मग म्हणले कोण आहे? म्हणले तुम्ही. म्हणले सांगा मी आलोय. म्हणले तू कोण? म्हणले सांगा तुमच्या जनक राजाला की शुकाचार्य आलेत म्हणून. कोण आले? कोण आले? शुकाचार्य आलेत म्हणून सांगा जनकाला. गेले आणि जनक महाराजांकडे गेले. सेवेकरी म्हणले महाराज बाहेर कोणतरी माणूस आलाय आणि तो म्हणतोय मला आत सोडा. आम्ही सांगितलं तरी ऐकत नाही. म्हणतोय तुमच्या राजाला जाऊन सांगा की शुकाचार्य आलात. कोण आलात? म्हणले त्याला जाऊन निरोप सांगा, तो आत नको येऊस. संगम त्यात्वा सुखी भव, संग टाकून दे आणि सुखी हो. काय सांगितलं निरोप? सेवेकऱ्यांकडे सांगितलं जनक राजाने, संगम तत्वा सुखी भव, संग टाकून दे आणि सुखी हो. जनका आपले शुकाचार्यांना वाटले की मला आता मोठ्या थाटामाटात राजमहालामध्ये बोलवलं असेल. पहारेकरी आले आणि सांगितले निरोप की महाराजांनी तुमच्यासाठी निरोप दिलाय, संग टाकून द्या आणि सुखी व्हा. म्हणले सांगितलं नाही का शुकाचार्य आलेत? ते म्हणले सांगितलं, पण त्यांनी सांगितलं येऊ नको. थोडं थांबले, विचार केला, अरे 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 की हा महात्मा कोणीतरी सामान्य नाही, अतिशय उच्च कोटीचा हा महात्मा आहे. आपण आचार्य म्हणलो स्वतःला. कोण? शुकाचार्य. मग म्हणले आतमध्ये महाराजांना जाऊन सांगा ना शुका आलेत. शुका आलाय, आचार्य आलेत. म्हणले आता आपण स्वतःला आदरातिथ्याने नको बोलायला. म्हणले महाराजांना जाऊन सांगा जनकाला की शुका आलाय. कोण आलाय? शुका आलाय. सेवकरी गेले, निरोप सांगितला. जनकराजांनी पुन्हा सांगितलं की संगम त्यात्वा सुखी भव, संग टाकून दे आणि सुखी हो. पुन्हा थांबले शुकाचार्य, विचार केला की स्वतःला आचार्य म्हटलं तरी त्यांनी मला संग टाकून द्यायला सांगितलंय. स्वतःला आरतुर म्हणून घेतलं, शुका आलाय, तरी बी मला हे करायला सांगितलंय. मग म्हणले तुमच्या जनकाला जाऊन सांगा बाहेर कुणीतरी आलंय. कोण आलंय? हा निरोप दिला. आता वाटलं कुणीतरी आलंय म्हणल्यावर बोलवतील महाराज, तरी तोच निरोप आला, संग टाकून द्या सुखी व्हा. मग विचार केला, सारासार विचार केला आणि काही निरोपच नाही पाठवला. काय आपलं अस्तित्व आहे? शुकाचार्य आपण आहेत हा त्यांनी विचार केला. थांबून काय विचार केला? माझं अस्तित्व काय आहे? मी कोणी शुक आहे का? शुक कधी झालो? ज्यावेळीस आई वडिलांनी नाव ठेवलं, बारशाच्या दिवशी नाव ठेवलं, उपजल्या बालकाशी नाम न येते पाशी, ठेविल्या नावाशी ओ देत उठी. हे आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे. शुकाचार्यांनी काय विचार केला की हे नाव आहे, हे आई वडिलांनी ठेवलेलं आहे, पण माझं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. जन्माला यायच्या आधी आणि मेल्यानंतर जो आहे ना तो कोण आहे? तो मी आहे. ते माझं स्वरूप आहे आणि याला कुठलं नाव नाही, याला कुठला
या ठिकाणी देश संभवत नाही, याला कुठली वस्तू संभवत नाही, हा देश काल वस्तू याच्या पलीकडचा आहे. आणि ही जी द्वैत भावाची जी त्या ठिकाणी थिणगी होती, या आचरणातून महान महान संतांच्या आचरणातून द्वैत भाव गेला देशोधडी. कुठं गेला? देशोधडी म्हणजे द्वैत भावावरती मोक्काच लागला. काय लागला? मोक्का लागला. द्वैत गेलं आणि बोध दिठामज सवंगडी. संतांनी बोध दिला. काय बोध आहे? ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ए नरा, समस्त मानव जातीला साधू संतांनी उपदेश केलेला आहे. काय उपदेश केलेला आहे? ए नरा आत बघ जरा. आत बघ. कुठं बघ? आत जागा. कुठं जागा? आत, बाहेर नाही. कारण का मी नेहमी सांगत असतो, बाहेर जेवढं काय आहे ती सगळी उपाधी आहे. बाबा नेहमी सांगत असतात की बाहेर आपण या जगाच्या पाठीवरती सर्वात श्रेष्ठ मोठा कीर्तनकार आपण झालो. पूर्णत्वाला गेलो का? नाही नाही. किती मोठा आपण कीर्तनकार झालो, किती मोठा धनवान झालो, किती मोठा संपत्तीवान झालो, तरी हे जे सर्व काय आहे ना, ही सगळी काय आहे? उपाधी आहे. जोपर्यंत अंतरात्म्याचा आवाज ऐकत नाही, जोपर्यंत स्वरूपाच्या ठिकाणी, स्वतःच्या रूपाच्या ठिकाणी, स्वतःच्या रूपाच्या ठिकाणी. मग काय आहे स्वतःचं रूप? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारोलो माझा मीच. माझं स्वरूप आहे काय? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो. माझं नाव सोहम आहे. ते परब्रह्म मी आहे. मला कुठल्याही प्रकारचं नाव संभवत नाही. आणि हा जो अनुभव आहे हा कशामुळे आला? मंत्र सांगे त्रिअक्षर परात्पर निज घर. गुरुदेवांनी जे परंपरेच्या साधूपासून जे नाव आलेलं आहे, हो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्राला जले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले. सद्गुरु या ठिकाणी निवृत्ती दादांनी जे नाम माझ्या माऊली महाविष्णू ज्ञानोबरांना दिलं, ते नाम नव्हे नव्हे समर्थ संत श्रीपाद बाबांनी जे नाम गुरुदेव बाबांना दिलं, ते नाम नव्हे नव्हे जनार्दन स्वामींनी आपल्या एकनाथ महाराजांना दिलं, ते नाम दिलं. बोध दिला मज सांगाती, मार्ग दाविला नीट. हा सवंगडी दिला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसे हाती धरोनिया. हाताला दिलेला आहे. ज्या प्रमाणे आपण आपल्या कपाळावरचे जेथे जातो तेथे कपाळ सरीसे, त्याप्रमाणे हा बोध माझ्या सोबती दिलेला आहे. आणि त्या बोधाने काय झालं? जपता मंत्र लागले ध्यान, सहज खुंटले मी तू पण. ते नामस्मरण एवढं केलं. ते आळीचा दृष्टांत तुम्हाला माहिती, वेळ आपला संपलेला आहे. भिंगुरटी त्यात कुंभारीने आणली एक आळी. त्या आळीला एवढा छंद लागला, कुंभारीने ती काय मला चावते का काय, इथे का काय मला चावते काय, एवढा छंद लागला. आळी आळी न राहता तुका म्हणे आळी जीवे नुरेची. हो, ती साक्षात आळी कोण झाली? कुंभारीन झाली. तसं जपता मंत्र लागले ध्यान, सहज खुंटले मी तू पण. आणि अशा अवस्थेला माझ्या महान संतांनी नेलेला आहे. आणि या जगाच्या पाठीवरती जोपर्यंत आपण, मी मगाशी सांगितलं की आपण कितीही मोठं कीर्तनकार झालो, कितीही मोठं धनवान इस्टेटवान झालो, पण आतमधल्या स्वरूपाचा अनुभव जर नाही आला तर ती काय आहे? उपाधी आहे. आणि उपाधीच्या पाठीमागं काय आहे? दुःख. मी नेहमी सांगितलं, या जगाच्या पाठीवरती कोणतीही उपाधी घ्या, कुठलीही उपाधी घ्या, त्या उपाधीच्या पाठीमागं काय आहे? दुःखच आहे. पण उपाधी सोडली आणि आतमध्ये प्रवेश केला गुरुदेवांच्या माध्यमातून, आणि असा प्रवेश करत असताना जर आपण साधक दमला, शिनला, तर संत काय करतात? वाहत त्यांच्या निजोडे सर्व सुखी. हा, भागलिया मज वाहतील कडी, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. या परमार्थाच्या वाटेवरती राजमार्ग चालत असताना जर शिष्य दमला, साधक दमला, तर गुरुने धरून हात
मन मंदिरात नेले. माझ्या गुरुदेवांनी हाताला धरलेला आहे आणि अंतरात्म्यापर्यंतचा प्रवास केलेला आहे. नवे नवे त्या शिष्याला त्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून दिलेली आहे. आणि जी उपाधी होती ह्या देह धारण केल्यामुळं जेवढी काही उपाधी होती आणि या समाधी अवस्थेला गेल्यामुळं आतमधल्या अंतरात्म्याचा प्रवास नवे नवे स्वस्वरूपाची प्राप्ती याला समाधी म्हटलेला आहे. आणि ही समाधी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी समाधी सहज तुटली उपाधी. आणि अशी उपाधी फक्त संतांना शरण गेल्यावरती तुटू शकते. म्हणून एक वेळ प्रेमाने भजन विठो.